नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्त कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत बनते। याच्यामध्ये आपण पाणी सोडा वगैरे काही न वापरता मस्त कुरकुरीत बनवणार आहोत। काही टिप्स इथे मी तुम्हाला सांगितल्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। इथे मी कांदे कापून घेतलेले ते बघा, असे पातळ उभे कांदे कापून घ्यायचे। त्याचबरोबर आता आपल्याला इथे 1 वाटी डाळीचं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ लागतंय, बेसन पीठ। कोथिंबीर घेतलेली आहे मी चवीनुसार। इथे 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 1 चिमूटभर हिंग घेतलेलं आहे, ओवा आहे, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचंय। तर आपण हा कांदा घेतलेला आहे कापून, त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय आणि हे मीठ असं हाताने चोळून घ्यायचंय चांगलं। म्हणजे काय होईल की याला छान असं पाणी सुटेल। मग असं चांगलं चोळून घ्यायचंय। बघा, चोळताच माझे हात ओले झाले। आता हे आपण 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून इथे 5 मिनिटं झालेले, ते भरपूर पाणी सुटले आता या कांद्याला। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकू। इथे मी लाल तिखट टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। तिखट, मीठ, हळद घेतलेली चिमूटभर, थोडासा हिंग, ओवा घ्यायचा, असा तो हातावर चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो, मस्त सुगंध येतो मग आणि भज्यांना मस्त अशी चव पण येते। आता थोडीशी कोथिंबीर, आपण इथे तांदळाची पिठी घेतलेली, हे कुरकुरीत होण्यासाठी घेतलेली आहे। 2 ते 3 चमचे टाकायचे, जास्त नाही टाकायचे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला मावेल असं डाळीचं पीठ घालायचं आहे। डाळीचं पीठ एकदम नका घालू, थोडं थोडं करून घालायचं आणि हे असं चोळून घ्यायचं छान असं हाताने। आपण इथे पाण्याचा अजिबात वापर नाही करणार आहे। असं पूर्ण व्यवस्थित चोळून घ्यायचं। जसं जसं तुम्ही चोळत जाल तसं तसं त्याला पाणी सुटतं। मग कांदे शेवटी ते कांद्यांना त्यांचं ऑलरेडी पाणी असतं, त्याच्यामुळे पाणी नाही लागत त्या कांद्यांना। भजी छान मस्त कुरकुरीत बनतात। मग हे बघा, आपलं इथे पीठ बघा मस्त असं झालेलं आहे। अजिबात पाणी न वापरता आपण हे मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला आकार गोल वगैरे नाही द्यायचा आहे, असं घ्यायचं आहे, असेच टाकायचे बघा। असे मस्त होतात, असे कुरकुरीत होतात आणि झटपट होणार आहे। कोणी पाहुणे वगैरे आले तरी पटकन करून देऊ शकतात, इतके पटकन होतात। छान तोडून टाकायचे। आपण इथे पाण्याचा वापर न करता छान असे कुरकुरीत बनवतोय। किती छान आलेले ते बघू शकता तुम्ही। तर पावसाचे दिवस आहे ना, मस्त असं काहीतरी चमचमीत सगळ्यांनाच खावं असं वाटतं आणि बाहेरचं अनहेल्दी खाण्यापेक्षा घरातल्या असं झटपट होणारा आणि हेल्दी पण आहे। पटकन होतं, जास्त पसारा होत नाही, पटकन बनवून तयार होतं। चला तर मग बघा, आता आपल्या इथे एक बॅच तळून झालेला आहे।
हे बघा मस्त छान असा कुरकुरीत झालेला आहे. ते आपण काढून घेऊ. बघू शकता तुम्ही किती छान मस्त असा कलर पण आलेला आहे त्याला. तर असेच मी सगळे तळून घेते. बघा मिरच्या पण तळून घेतल्या इकडे. बघा इथे आपले कांदा भजी मस्त बनवून झालेली आहे. बघू शकतात किती कुरकुरीत झालेली आहे. हे बघा छान झालेली आहे आणि झटपट होतात, वेळ नाही लागत त्याला. कोणी पाहुणे आले किंवा ह्या पावसामध्ये जर तुम्हाला असं खायचं मन झालं तर पटकन बनवू शकतात तुम्ही. इतके छान झटपट रेसिपी आहे. थेंबभर पाण्याचा वापर न करता आपण इथे छान अशी कुरकुरीत कांदा भजी बनवलेली आहे. बघा इथे आपण थेंबभर पाण्याचा वापर न करता असे मस्त कुरकुरीत अशी भजी बनवलेली आहे. कांदा भजी केलेली. तर आपण याला खेकडा भजी पण बोलतात. खूप छान टेस्टी बनतात आणि बनवायला पण खूप सोपी आहे. घरातल्या साहित्यातच बनवून तयार होते. आणि आता वातावरण पण छान असं थंडगार झालेलं आहे. पाऊस पडतोय. आपसुकच आपल्याला मग भजे वगैरे असं खाण्याचं मन होतं. तर त्यानिमित्ताने इथे मी केलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण लवकर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.